नमस्कार. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऍड्स मॅनेजर मधून ऍड्स मॅनेजर जे फेसबुकचं आहे त्याच्यामधून आपण लीड ऍड्स ही कशी क्रिएट करायची हे शिकूयात. सो इथे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एक क्रिएटचं ऑप्शन दिसेल, ह्याच्यावरती क्लिक करा. क्रिएट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे डिफरंट ऑप्शन्स दिसतील. सो चुझिंग अ बायिंग टाईप ह्याच्यात असतात ऑप्शन आणि रिझर्वेशन. ऑप्शन म्हणजे की तुम्ही स्पेसिफिक ही जी ऍड आहे ही डायरेक्टली रन करू शकता. रन केल्यानंतर सपोज तुम्ही पूर्ण दिवसासाठी ही रन केली असेल तर त्यासाठी ऑप्शन इज द बेस्ट ऑप्शन. रिझर्वेशन म्हणजे मी पहिलंच स्लॉट बुक करून ठेवणार की ओके ह्या स्पेसिफिक टाइमला माझी ऍड दिसायलाच हवी आणि तिथे मी दुसऱ्यांसाठी इन येण्याच्या आधी माझे जेवढे फंड्स आहेत हे जास्त युज व्हायला हवेत आणि माझी ऍड रन व्हायला हवी. आता ह्याच्यामध्ये आला की कॅम्पेन टाईप आहे, ह्याच्यात तुम्ही लीड्स ऍड आपल्याला रन करायची आहे. सो लीड ऍड्स तुम्हाला कधी फायदेमंद आहे, जेव्हा तुम्हाला वेबसाईट आणि इन्स्टंट फॉर्म्स घ्यायचे असतील, वेबसाईटवरती कुठले इन्स्टंट फॉर्म्स आहेत किंवा फॉर्म्स आहेत ते फिलअप करून घ्यायचे तेव्हा तुम्हाला हेल्पफुल आहे. इन्स्टंट फॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही क्रिएट करू शकतो आपण. मेसेंजर आहे, सो मेसेंजर आणि इंस्टाग्रामवरती तुम्हाला मेसेजेस हवेत तेव्हा तुम्हाला युजफुल होऊ शकतं. कॉन्व्हर्जन्स, सो कॉन्व्हर्जन्स हे तुमचं व्हॉट्सअपवरती पण येऊ शकतं, त्याच्यामध्ये पण तुम्हाला हेल्पफुल होऊ शकतं. राहिलं तर एक कॉल्स, सो कॉल्समध्ये डेफिनेटली जेव्हा कुणी लीडवरती क्लिक केलं, ऍडवरती क्लिक केलं की तो कॉल्सवरती क्लिक करेल आणि तुम्हाला डायरेक्टली जो तुम्ही नंबर सबमिट केला आहे त्याच्यावरती तुम्हाला कॉल्स येतील. सो आपण कंटिन्यू करूया. सो ह्याच्यामध्ये तर तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहेत. एक आहे रिकमेंडेड सेटिंग्स. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाहीये आणि तुमची जी ऍड आहे फेसबुक स्वतः त्याचे प्लेसमेंट सगळ्या गोष्टी तोच डिसाईड करेल, कुठला ऑडियन्स टार्गेट आहे सगळं फेसबुक स्वतः स्ट्रीमलाईन करेल किंवा सिलेक्ट करेल आणि तुमची ऍड रन होऊन जाईल. आज जे आपण शिकणार आहोत ते आहे रिगार्डिंग मॅन्युअल लीड कॅम्पेन्स, म्हणजे आपण स्वतःहून ही ऍड कशी रन करायची. सो इथे आपण कंटिन्यू करूयात. मॅन्युअल लीड कॅम्पेन आपल्याला रन करायचं आहे. सो तुमचं इथे कॅम्पेन नेम जे काही तुम्ही ज्या ब्रँडसाठी करताय किंवा स्वतःसाठी करत आहात तर तिथे तुम्हाला जे नेम द्यायचे ते तुम्ही इथं प्लेस करा. सो इथे आपण सध्या देऊयात डिजिटल ग्रोथ स्टुडिओ लीड कॅम्पेन. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही सो इथं आपण कॅम्पेन नेम दिलंय. सो पुढे कॅम्पेन डिटेल्स, त्यांचं बाईंग टाइम काय आहे, कसं ऑप्शन आहे जसं आपण सिलेक्ट केलं. आपले कॅम्पेन ऑब्जेक्टिव्ह आहेत ते लीड ऍड्स आहेत. सो इथे कॅम्पेन डिटेल्स आहेत, जसे बाईंग टाईप आपण सिलेक्ट केलं ऑप्शन, कॅम्पेन ऑब्जेक्टिव्ह आपण ऑलरेडी सिलेक्ट केले लीड्स. ठीक आहे. इथे तुम्हाला एडिशनल ऑप्शन्स येतात. जर सपोज तुम्ही लीड ऍड्स ह्याच्यात नाही केलं तर तुमचं स्पेंडिंग लिमिट हे कसं सेट करणार. त्याच्यात तुम्ही दोन प्रकारे कॅम्पेनमध्ये स्पेंडिंग लिमिट करू शकता. एक डायरेक्टली तुमची जी लीड ऍड सेट आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही करू शकता, किंवा तुमचे जे न्यू लीड ऍड आहे तर स्पेसिफिक एकतर कॅम्पेन वाईज असतं, ह्याच्यात तुम्ही दोन प्रकारे सिलेक्ट करू शकता. एक आहे तुमचं लीड कॅम्पेन वरती तुम्ही जेवढं बजेट टाकाल ते तुमचे लीड ऍड सेट मध्ये डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल, किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअली लीड ऍड साठी कॅम्पेन डिफरंट बजेट देऊ शकता. सो आता ह्याच्यात आपण जाऊया बजेट. जसं मी सांगितलं कॅम्पेन बजेट द्यायचंय का ऍड सेट बजेट द्यायचंय. तो आपण तुम्ही जेव्हा कॅम्पेन बजेट सिलेक्ट करता तेव्हा सपोज तुम्ही इथे ओव्हरऑल अमाऊंट जी आहे ही 10,000 दिली, तर ही जी 10,000 आहे तर तुम्ही सपोज पुढे जाऊन ऍड सेट मध्ये आपण दोन डिफरंट ऍड सेट क्रिएट केले तर त्या दोन्ही ऍड सेट मध्ये 5,000 असे डिफरंट स्पेंड होते. ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही ऍड सेट बजेट क्रिएट करता तेव्हा ऍड सेट मध्ये तुम्ही एका ऍड सेटला किती बजेट द्यायचंय हे तुम्ही ठरवता आणि तिथे आपण मोस्टली प्रेफर करा की ऍड सेट बजेट तुम्ही करा. जेव्हा तुमचं पॅन इंडिया तुम्ही करणार आहात आणि सपोज तुम्हाला डिफरंट ऍड सेट क्रिएट करायचे, लाईक तुम्हाला महाराष्ट्रासाठी एक ऍड क्रिएट करायची, दिल्लीसाठी एक ऍड क्रिएट करायची आहे, असं जर सपोज तुम्ही स्टेट वाईज करत आहात तेव्हा तुम्ही कॅम्पेन बजेट देऊ शकता तुम्हाला बघायला की जिथे जास्त रिस्पॉन्स येतोय तिथे तुम्हाला जास्त लीड्स भेटत असतील. सो जे फेसबुकचं ऑटोमेशन आहे ते स्वतःही जे ऍड सेट जास्त चांगलं परफॉर्म करतंय त्या ऍड सेट मध्ये जास्त स्पेंड करेल. आणि जर समज तुम्ही ऍड सेट बजेट सिलेक्ट केलं आहे तर तुम्ही त्या ऍड सेटला सपोज 500 रुपीज दिला आहे ऍज अ बजेट, तर तो 500 रुपीज डायरेक्टली त्या ऍड सेटला बजेट करेल, भलेही ती चांगली परफॉर्म करत असेल किंवा नसेल.
ठीक आहे. तुम्ही इथे अजून एक ऑप्शन आहे जसं की शेअर सम ऑफ युअर बजेट विथ अदर ऍड्स आहे. सो तुमचं 20% जो बजेट आहे हा फ्लेक्झिबल ठेवतो. सपोज तुमचं कुठलं दुसरं ऍड सेट चांगलं वर्क करतंय तर तुमचं ह्याच्यातलं बजेट कमी करून त्याच्यासाठी तो 20% बजेट ऍड करून टाकतो. जे की कॅम्पेन बीट स्ट्रॅटेजी आहेत, हायेस्ट व्हॉल्यूम, की आपल्याला ऑफकोर्स हायेस्ट व्हॉल्यूम हवे जे काही आपण ऍड रन करतो त्याच्यातून. एबी टेस्टिंग मध्ये तो तुमचं सेम कॅम्पेन क्रिएट करेल जिथे तुम्ही टेस्ट करू शकता की आपलं कॅम्पेन ए चांगलं चाललंय की कॅम्पेन बी चांगलं चाललंय. त्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन्स ऍड सेट जे आहे ते आपण डिफरंट सेट करू शकतो. ठीक आहे, आपण याच्यात नेक्स्ट जाऊयात. आपण कुठल्याही स्पेसिफिक स्पेशल ऍड कॅटेगरीज मध्ये नाहीये. जसं आपण फायनान्शियल प्रोडक्ट सर्व्हिस सेल करत नाही, एम्प्लॉयमेंटसाठी रिगार्डिंग काय सेल करत नाही, हाऊसिंग रिलेटेड काही सेल करत नाही, किंवा सोशल इश्यूज किंवा इलेक्शन ऑफ पॉलिटिक्स रिलेटेड आपलं काही कंटेंट नाहीये. सो आपण याच्यामध्ये काही सिलेक्ट नाही करणार. बट जर सपोज तुम्ही कुठल्या ब्रँडसाठी करत असाल तर मेक शुअर करा त्याच्यामध्ये तुम्ही ते गोष्ट सिलेक्ट करा, नाही तर तुमची ऍड अप्रूव्ह होणार नाही. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये सिलेक्ट केल्यानंतर मेक शुअर करा बिकॉज ह्याचे जे बिलिंग्स असतात ते स्पेसिफिक तुम्हाला लावले जातील. जर तुम्ही हे सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला जे ऍड्स रन करतायत त्यांचे तुम्हाला डिटेल्स घेतात आणि त्याच्यासाठी यूज होतं. बिलिंगमध्ये हे खूप इम्पॉर्टंट पडतं. नेक्स्ट क्रिएट करू आपण ह्याच्यात लीड ऍड सेट. सपोज आपण ही जी ऍड आहे इथे मुंबईमध्ये आपण शो करणार आहोत. ठीक आहे, इथे तुम्ही मुंबई टाकलं सो दॅट तुम्हाला नेक्स्ट टाइम कळायला हवं की ओके मी जे ऍड सेट इथे बनवली आहे, ठीक आहे, इथे मी मुंबई दिले तर मल्टिपल ऍड सेट जेव्हा क्रिएट करू तर मुंबईची ही ऍड आहे, पुण्याची ही ऍड आहे, नागपूरची ही ऍड आहे, साताराची ही ऍड आहे, आपल्याला डिफरंट इथे ऍड्सेस दिसून येतात. इथे आपण खाली गेल्यानंतर ऑफकोर्स तुम्हाला आता कसं हवंय तर आपण जसं ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे इन्स्टंट फॉर्म थ्रूच आपण लीड्स जनरेट करणार आहोत. तर इथं आपण सिलेक्ट केलं इन्स्टंट फॉर्म्स. आपलं फेसबुक पेज आपण ऑलमोस्ट ऑलरेडी इथे सिलेक्टेडच असतं. परफॉर्मन्स गोल आपल्याला मॅक्सिमम नंबर ऑफ कन्व्हर्जन लीड्स हवे. इथे जो दोन ऑप्शन आहेत मॅक्सिमम नंबर ऑफ लीड्स आणि मॅक्सिमम नंबर ऑफ कन्व्हर्जन लीड्स. सो ह्या दोन्हीमध्ये फरक एवढा की मॅक्सिमम नंबर ऑफ लीड्स म्हणजे तो जे लोक त्याला वाटते की शेअर करतील कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्यासाठी हे मॅक्सिमम नंबर ऑफ लीड्स त्यांना तो ऍड दाखवेल. मॅक्सिमम नंबर ऑफ कन्व्हर्जन लीड्स म्हणजे की त्याला फेसबुकला वाटतंय की हे सील म्हणजे ही लीड आल्यानंतर ह्याची कन्व्हर्जन चान्सेस जास्त आहेत तर ते हे लीड्स असतात. ते तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. इनिशियली जेव्हा तुम्ही नवीन ऍड रन करत असाल तेव्हा तुम्हाला नंबर ऑफ लीड जास्त इम्पॉर्टंट आहे. एकदा फेसबुकचं अल्गोरिदमला कळायला लागलं की ओके ही काइंड ऑफ ऑडियन्स आहे जी इझिली कन्वर्ट होतीये तेव्हा तुम्ही मॅक्सिमम नंबर ऑफ कन्व्हर्जन लीड्स वरती क्लिक करू शकता. इथे तुमचं काही CRM असतील, हुटसूट असेल, गुगल शीट्स आहे, तर तुम्ही डिफरंट जे तुमचे इव्हेंट्स आहेत ते तुम्ही इथे कनेक्ट करू शकता. डायरेक्ट CRM इथे इव्हेंट्स मॅनेजरला कनेक्ट करू शकता. ठीक आहे, पुढे आपण जाऊयात. काही तुम्हाला रूल्स सेट केले तर रूल्स तुमचं कसं आहे की तुमचे जे आउटकम्स आहेत ते कसे असणार, तुमचं बजेट कुठे फोकस होणार, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. जर तुम्ही क्रिएट रूल सेट केलं तर तुमचे जे कॅम्पेन्स तुम्ही याच्यात टाकणार आहे त्या स्पेसिफिक कॅम्पेनसाठी तुमचा रूल सेट होतो. ह्याच्यामध्ये अजून एक आहे गोष्ट की तुमचं बजेट इन्क्रीज करणं, कमी करणं, हे सगळे रूल सेट ह्याच्यात होतात. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याला ऍड करू शकता. बट जर सपोज तुम्ही फर्स्ट टाइम हे लीड जनरेशन ऍड करत आहात तर सध्या कुठलेही तुम्ही रूल सेट करू नका. बिकॉज इनिशियली तुम्हाला पहिलं हे शिकून घ्या की एक्झॅक्टली लीड ऍड जनरेट कशी करतात, त्यांनी तुम्हाला बेनिफिट कसा येतो. इथे तुम्ही आता कॅटलॉग याचं सपोज तुमचं काही डिफरंट प्रोडक्ट्स असतील तर तुम्ही हे कॅटलॉग्सला सिलेक्ट करून ते प्रोडक्ट्स तुम्ही डायरेक्टली इथे कनेक्ट करू शकता. आता इथे आपण जसं बघितलं की सपोज इथे मी आता मुंबई सिलेक्ट केलंय. आपण फर्स्ट ह्याच्यात जे केलं की आपण ऍड सेटच्या हिशोबाने बजेट फिक्स करतोय, राईट. सो म्हणून त्यांनी आपल्याला ऍड सेट मध्ये हा बजेटचा ऑप्शन दिला. आपण इथे बजेट सपोज डेली 500 आपण इथे ठेवूया. आता इथे शेड्यूल करायचं तर ऑफकोर्स तुम्ही स्टार्ट डेट हे तुमचं जे लेटेस्ट आहे तसं आहे. जसं आता आपण ऍड रन केली हे स्टार्ट होऊन जाईल. ऑर एल्स तुम्ही इथे फ्युचर डेट पण सिलेक्ट करू शकता. टाइम इथे सेट करून ती ऍड स्टार्ट होऊन जाईल. इव्हन तुम्ही इथे एंड डेट पण सिलेक्ट करू शकता. स्पेसिफिक ह्या डेट नंतर तुमची ऍड बंद होऊन जाईल. लाईक इथे 14 डेज आहे, 30 डेज आहे, 60 डेज आहे, हे तुम्ही सिलेक्ट करून इथे क्लिक करू शकता. इथे आहे तुमचं बजेट शेड्युलिंग. बजेट शेड्युलिंग तुमच्या ह्यासाठी नाही येते इथे बिकॉज आपण इथे कॅम्पेन जेव्हा तुम्ही सेट करत असाल, ठीक आहे, कॅम्पेन बजेट जेव्हा तुम्ही सेट करता तेव्हा हा तुम्हाला ऑप्शन ऑन दिसतो. आता इथे तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला कळेल की लाईक बजेट शेड्युलिंग इज नॉट अवेलेबल वेन युझिंग अन ऍड सेट बजेट शेअरिंग. तर आपण जेव्हा कॅम्पेन बजेट सेट करू तेव्हा तुम्हाला हा ऑप्शन ओपन दिसतो. इथे आपण एक ऑडियन्स कंट्रोल आहे. सो ऑडियन्स कंट्रोलमध्ये आपल्याला ज्या ऑडियन्सला दाखवायची ऍड
ते आपण इथून सिलेक्ट करू शकतो. ह्याच्या खाली एक आता ऑप्शन आलेला आहे ऍडव्हान्टेज प्लस ऑडियन्स. सो ऍडव्हान्टेज प्लस ऑडियन्स ह्याचा अर्थ असा आहे, फेसबुक स्वतः त्याच्या अल्गोरिदमच्या हिशोबाने तुमच्यासाठी बेस्ट ऑडियन्स सर्च करेल आणि त्याला तो डायरेक्टली ऍड्स दाखवेल. इनिशियली हा ऑप्शन जेव्हा तुम्हाला माहित नाही की कसं मला ऍड रन करायची आहे, कोण ही ऍड बघून माझ्याकडे येऊ शकतं, माझा ऑडियन्स कोण आहे हे तुम्हाला माहित नाही, तेव्हा तुम्ही ऍडव्हान्टेज प्लस ऑडियन्सला जाऊ शकता. किंवा इथे तुम्हाला ऑप्शन आहे स्विच टू ओरिजिनल ऑडियन्स ऑप्शन, त्याच्यावरती तुम्ही सिलेक्ट करून यूज ओरिजिनल ऑडियन्स वरती जाऊ शकता. ह्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय प्लस पॉइंट आहेत ते तुम्हाला दाखवतो. लाईक आता इथे तुम्ही लोकेशन्स, इथे आपल्याला जसं आपण ह्याला नावच दिलं आहे की मुंबईची माझी ऑडियन्स आहे, तो तुम्ही सिलेक्ट केलं तर मी फक्त टाकलं मुंबई. ठीक आहे, इथे आलं मुंबई महाराष्ट्र सिटी. ते मुंबईच्या 40 किलोमीटरच्या जो रेडियस आहे हा पूर्ण कव्हर अप करेल. मला इथे सपोज 40 नाही, मला फक्त 25 किलोमीटर हवं. तर एवढाच जो एरिया आहे जसं की ठाणे, पनवेल, उरण, त्या एरियाला तो कव्हर अप करेल. इथल्याच लोकांना फक्त ऍड दाखवेल. इथे गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला एज इथे सिलेक्ट करायला येते. एज मध्ये सपोज तुमची जी ऑडियन्स आहे ती काही असू शकते. लाईक आता आपण ह्याच्यासाठी करतोय तर ह्याच्यासाठी मोस्टली मला जी ऑडियन्स लागेल ही असणार आहे लर्निंग ऑडियन्स. सो लर्निंग ऑडियन्स, ऑफकोर्स लर्निंगला काही एज लिमिट नसते, बट मोस्टली जे प्रिफर करतात की लीड ऍड जनरेट कशी करायची एव्हरीथिंग, तर मी अंदाज देतो की 40 इयर्स पर्यंतचे माणसं ही ऍड बघणार आहेत किंवा त्यांना लीड जनरेशनची गरज आहे किंवा त्या लोकांना लीड जनरेशन जे बिझनेसेस आहेत त्यांना ह्या ऍडची गरज आहे आणि ते लोक मला लीड म्हणून हवेत. इथे गेलं की जेंडर्स तुम्ही सिलेक्ट करू शकता, मेन, वुमेन किंवा ऑल ठेवलं ते सगळ्या स्पेसिफिक जेंडर्सला दाखवेल. डिटेल टार्गेटिंग ऑन आहे. आता ऍक्च्युली इथे तुम्ही बघायला गेलं तर आपण हे जे चेंजेस आहेत हे ऑडियन्स प्लस ह्याला दिलेत, ऍडव्हान्टेज प्लस डिटेल टार्गेटिंग ऑन ठेवलंय, हे तर ठीक आहे. बट इथे जर तुम्ही गेला क्लिक केल्यानंतर इथे सपोज मला फक्त पाहिजे बिझनेसमॅन, इथे तुम्ही डायरेक्ट टाकू शकता की ओके बिझनेसेस, फक्त हा बिझनेसेस ज्या ज्या लोकांनी त्यांच्या पेज बिझनेसेसच्या पेजला लाईक केलंय, फायनान्सच्या पेजला लाईक केलंय त्यांना फक्त ऍड दाखवेल. इथे तुम्ही ब्राउजवर गेला तर तुम्हाला कळेल. इथे तुम्ही डेमोग्राफिक्सच्या हिशोबाने एज्युकेशन, फायनान्स, लाईफ इव्हेंट्स, पॅरेंट्स, रिलेशनशिप, वर्क ह्या हिशोबाने टार्गेट करू शकता. इंटरेस्ट जे आहेत बिझनेस, इंडस्ट्री, एंटरटेनमेंट, फॅमिली रिलेशनशिप्स, फिटनेस अँड वेलनेस, अशा डिफरंट तुम्ही इंटरेस्टच्या लोकांना पण करू शकता. आणि बिहेवियर्स ह्या टाईप ऑफ लोकांना पण तुम्ही ऍड दाखवू शकता. लाईक अॅनिव्हर्सरी, बिहेवियर्स, कन्झ्युमर क्लासिफिकेशन, डिजिटल ऍक्टिव्हिटीज, टीम, एक्सपॅट्स, हे सगळे तुमचे आहेत. लाईक इव्हन मोबाईल डिव्हाइस युजर्स कुठले आहेत हे सगळं तुम्ही इथून सिलेक्ट करून टार्गेट करू शकता. अजून तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर नॅरो डाऊन ऑडियन्स, ह्याचा अर्थ असा की सपोज इथे आपण आता सिलेक्ट केलं जसे की बिझनेसेस आहेत, ठीक आहे, पण मी आता याच्यामध्ये असं सिलेक्ट केलं की ओके हे तर ठीक आहे पण त्याच्यात मला एंगेज शॉपर्स हवे, तर हा खूप डीप डाऊन होईल, हा नॅरो होऊन जाईल. हे पहिलं सर्च करेल. ह्याच्यामध्ये तुमचे सपोज आता इथे बघायला गेलं तर 11 कोटी लोक आहेत. सो 11 कोटी लोकांमध्ये तो एंगेज शॉपर जे आहेत हे मॅच झाल्यानंतर ह्याच्यातले जितके एंगेज शॉपर्स आहेत त्यांनाच तो फक्त ऍड्स दाखवणार. सो जसं की आपण इथे सिलेक्ट केलंय तर ऍडव्हान्टेज प्लस डिटेल टार्गेटिंग, सो ह्याच्या अंदाजावरती तो अजून डिटेल टार्गेटिंग करेल. स्पेसिफिक जे काही रीच आहे किंवा ऍडमिन्स की जे आपण सिलेक्ट केलेले आहेत त्याला तो अजून डीप डाऊन करून तशी ऍड्स दाखवेल. इथे आता सध्या मी हे ऑप्शन्स काढतो इथे, ठीक आहे, मी एवढंच दाखवलं. आता इथे तुम्हाला दिसेल की एस्टिमेटेड ऑडियन्स किती साईज आहे, त्या स्पेसिफिक लोकांना तुमची ऍड दिसेल. इथे आता अजून आता आहे नवीन आहे की पॉलिसी अँड रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स इन इंडिया. ह्याच्या हिशोबाने तुम्हाला जर तुमची ऍड कुठल्याही सिक्युरिटीज आणि इन्व्हेस्टमेंट रिलेटेड असेल तर तुम्हाला इथून व्हेरीफाय करावी लागेल. इथे जर तुम्ही क्लिक केलं तुम्हाला इथे व्हेरिफिकेशन आधी करावं लागेल फॉर दिस वन लोकेशन. पण सध्या आपली ही ऍड सिक्युरिटीज आणि इन्व्हेस्टमेंट रिलेटेड नाहीये म्हणून मी इथे त्याला अनचेक करतो. पुढे गेल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन आहे प्लेसमेंट्स. प्लेसमेंट्स म्हणजे काय की कुठल्या स्पेसिफिक जागेवर तुम्हाला तुमची ऍड दाखवायची आहे. आता ह्याच्यावरती आपण जर गेलो एडिट ऑप्शन केलं, इथं आपण मॅन्युअल प्लेसमेंट केलं तर मॅन्युअल प्लेसमेंट मध्ये तर तुम्हाला दिसेल लाईक तुम्हाला फेसबुकवर दाखवायची आहे, इंस्टाग्रामवर दाखवायची आहे, ऑडियन्स नेटवर्कवरती दाखवायची आहे, मेसेंजर, थ्रेड्स, ह्या सगळ्या जागे प्लॅटफॉर्मवरती दाखवायचे तर इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा अनचेक करू शकता. इथे बघितलं तर फेसबुक फीड आहे, फेसबुक प्रोफाईल फीड आहे, इंस्टाग्राम फीड आहे. तुम्ही इथे अनचेक केलं की तिथे ती ऍड दाखवणार नाही.
या सगळ्या गोष्टी याच्यात इन्व्हॉल्व होते. तुम्हाला तुमची ऍड कुठे दाखवायची हे तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. सो इथे आपण ऍडव्हान्टेज प्लसच सिलेक्ट करूया, कारण मला ही ऍड सगळीकडे दाखवायची आहे, त्याला काही रेस्ट्रिक्शन्स ठेवायचे नाहीये. आता आपण नेक्स्ट वरती जाऊ. इथे नेक्स्ट वरती आल्यानंतर आता तुम्हाला इथे लीड ऍड्स जे आपण ह्याच्यात जे आपण क्रिएटिव्ह यूज करणार आहे त्यासाठी आपल्याला इथे तुम्ही नाव देऊ शकता. सो आता ह्याच्यात मी ऍड दिले लाईक मुंबई ऍड ऑफर. मी जस्ट एक रॅन्डम क्रिएट करतोय बिकॉज मी तुम्हाला फक्त शिकवण्यासाठी कॅम्पेन क्रिएट केलंय. इथे पुढे गेला तर पार्टनरशिप ऍड आहेत, आयडेंटिटी ऑफकोर्स तुमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट जे आहे तुम्ही इथून ते सिलेक्ट करू शकता आणि त्या स्पेसिफिक पेज आणि आयडीज वरती तो सिलेक्ट करेल. ठीक आहे. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला काय काय ऑप्शन आहे हे दाखवू. हा, इथे आहे तुमचं क्रिएट ऍड ऑप्शन. इथे आहे सिंगल इमेज और व्हिडिओ. तुम्ही इथे सिंगल इमेज किंवा व्हिडिओ दोन्हीपैकी एकच गोष्ट दाखवू शकता. सध्या आपण सिंगल इमेज धरूया. कॅरोजल म्हणजे जे स्क्रोलिंग ऍड्स असतात ते याच्यात तुम्हाला दिसतात. आता ह्याच्यात खाली गेला की डेस्टिनेशन भेटेल, ते आपल्याला क्रिएट फॉर्म करायचं. ते तुम्ही क्रिएट फॉर्म वर क्रिएट केलं, तिथे तुम्हाला फॉर्मचं नाव द्यायचं. त्याच्यात दोन टाईप ऑफ फॉर्म असतात. एक असतात मोर व्हॉल्यूम, जिथे तुम्हाला खूप इझी असतं कस्टमर्सला भरायसाठी. जे तुमच्याकडे लीड येणार आहे, लीड एक 5-6 प्रश्नाची उत्तरं देईल, डिटेल्स भरेल आणि सबमिट करून ठेवा. हायर इंटेड असेल तर त्याला थोडे अनेक तुम्हाला डिटेल्स द्यावे लागतील, किंवा त्यांनी ते थोडे डिटेल्स फिलअप केले की नंतर तो हायर इंटेंटेड ऍड म्हणजे त्याच्यात जाऊ शकतो, पुढे तो फिलअप करू शकतो. अजून त्याला स्पेसिफिक क्वेश्चनचे आन्सर्स द्यावे लागतात. हे फ्लेक्झिबल फॉर्म डिलिव्हरी, याचा अर्थ आहे की याच्यामध्ये तुम्ही जेव्हा ऑप्टिमाइज करता तर मेटा स्वतःच्या हिशोबाने त्या फॉर्मचं डिझाईन आणि ह्या सगळ्या गोष्टी चेंज करतो. मॅन्युअल असेल तर तुम्हाला काय हवंय काय नकोय ते तुम्हाला इथून अनचेक करावं लागेल. सो आपण ऑप्टिमाइज ठेवूया सो दॅट मेटा स्वतःही त्या गोष्टी सिलेक्ट करेल. इथे पुढे गेला की बॅकग्राऊंड इमेज तुम्हाला ठेवायची, तर बॅकग्राऊंड इमेज मध्ये तुम्ही दुसरं अपलोड करू शकता, किंवा फेसबुकवरती जी तुमची ऍड चालू आहे ती तिथे शो होईल. तिथे तुम्ही त्यांना ग्रीटिंग मेसेज देऊ शकता की ओके इंटरेस्ट, ह्याच्यामध्ये त्याला काय काय बेनिफिट भेटणार आहे, लाईक हाऊ टू जनरेट ऍड्स. जस्ट एक सॅम्पल म्हणून मी याच्यात टाकलंय, असं तुम्ही सिलेक्ट करू शकता. तिथे तुम्हाला ट्रस्ट सिग्नलचा एक ऑप्शन दिसेल. सो ट्रस्ट सिग्नल इज समथिंग लाईक सपोज वुमन ओन्ड, फॅमिली ओन्ड, locally owned, customized solution, replies with 24 hours, license, budget friendly, free estimates. ह्या सगळ्या डिफरंट गोष्टी आहेत जे तुम्हाला ऑप्शन्स मध्ये दिसतील. सेम इन्सेंटिव्ह, ह्याच्यामध्ये त्यांना काय काय इन्सेंटिव्ह भेटणार आहेत ते तुम्ही इथे शो करू शकता, लिहू शकता. जसं ते एक्झाम्पल दिले की फ्री 1 hour कन्सल्टेशन, तसं तुम्ही देऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी याच्यात तुम्ही ऍड करू शकता. म्हणजे तुमचे कुठले प्रोडक्ट्स असतील, तुमचं जर स्पेसिफिक काही प्रोडक्ट्स जसं आपण कॅटलॉग बघितलेलं सिलेक्ट करायसाठी ते तुम्ही अटॅच केलं तर इथे तुमचे सगळे प्रोडक्ट्स तुम्ही कनेक्ट करू शकता. इथे पुढे गेलात की तुम्हाला सोशल प्रूफ, सोशल प्रूफ मध्ये तुमचे काही रिव्ह्यूज असतील, काय असतील, ऍग्रिगेटेड बाय, सर्टिफाईड बाय, इन द न्यूज, ह्या सगळ्या गोष्टीचे तुम्ही इथे लिंक्स पण देऊ शकता. सो दॅट माणसाला अजून त्याच्यावरती ट्रस्ट बिल्डअप होईल आणि त्याला थोडं अजून ट्रस्टवरती फील येईल. ठीक आहे. इथे तुम्ही नेक्स्ट केलं तर इथे ऑफकोर्स तुम्ही इथे डिफरंट क्वेश्चन्स तुम्हाला पाहिजे तसे ऍड करू शकता. मल्टिपल चॉईस, शॉर्ट आन्सर्स, कंडिशनल काही आन्सर आहे तेही तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. अपॉइंटमेंट रिक्वेस्ट हेही तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. बेसिकली आपण एकदम सिम्पल फॉर्म क्रिएट करणार आहोत. त्याच्यामध्ये सपोज आपण एवढंच आहे की आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स हवेत. सो इथे तुम्ही ईमेल, फर्स्ट नेम, फोन नंबर हे कलेक्ट करणार, एवढंच आपल्याला एवढंच हवंय सो दॅट आपल्याकडे मॅक्सिमम लोक येतील. ह्याला मी ऑफ करतो सध्या, एरर नाही येणार. ओके. नेक्स्ट इथे तुम्ही आता लिंक पॉलिसी आहे. सो तुमची जे काही वेबसाईटची पॉलिसी आहे त्याची लिंक तुम्हाला इथे प्लेस करावी लागेल. ते एक ऑल्टरनेट ऑप्शन पण असतो की तुम्ही त्याला ऑफ करू शकता सो दॅट ती तुमची लिंक दिसणार नाही. चला आपण सध्या ऑफ पण करूयात, किंवा मी इथे जस्ट इथे तुम्ही त्याला ऑफ पण करू शकता. नेक्स्ट इथे तुमचं झालं की ओके थँक्स. आपण इथे हेडलाईन डिस्क्रिप्शन मध्ये देऊ शकतो की लाईक तुम्ही इथं फॉर्म फिलअप केला की तुम्ही आता आमची वेबसाईट चेक करू शकता. तुम्ही इथे मेसेज लिहू शकता की ओके आता आमची टीम तुम्हाला 24 तासात कॉल बॅक करेल, आणि इथं तुम्ही ती लिंक देऊ शकता जिथे तुम्हाला त्यांना रिडायरेक्ट करायचं आहे. इथे आता सध्या आपण त्याला वेबसाईटची लिंक देऊ. असं केल्यानंतर आता जे काही लीड्स आहेत त्यांनी फॉर्म सबमिट केला की त्याला ऑप्शन येईल आणि ते वेबसाईटवरती रिडायरेक्ट होऊ शकतात. तिथे तुम्ही क्लिक केलं क्रिएट फॉर्म. ओके. डिस्क्रिप्शन हवं आहे. ओके. our team will get back to you in 24 hours. क्रिएट केला.
इथं सध्या तुमचा तो फॉर्म क्रिएट झालाय. सो ऍड रन करताना तुमचं डेस्टिनेशन मध्ये तुम्ही तो फॉर्म सिलेक्ट करायचा आहे इथे, आणि एकदा सिलेक्ट केल्यानंतर तो तुमचा फॉर्म इथे शो अप होईल. ते आपण एक गोष्ट ऍड करायची असते, जसं की याच्यात आता आपण पहिला फॉर्म तर सिलेक्ट केला, ते सेटअप क्रिएट होईल. लाईक इथे आता तुमचं फॉलोअप विथ लीड्स, तिथे तुम्ही चॅटचा, इन्स्टंट चॅटचा पण ऑप्शन देऊ शकता, सो दॅट कुणी एकदा कनेक्ट झाल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर डायरेक्टली चॅटिंग करू शकता ऑन इंस्टाग्राम किंवा मेसेंजरवरती. ठीक आहे. इथे तुमचा नेक्स्ट आहे ऍड क्रिएटिव्ह. इथे आपण सध्या काही ऍड क्रिएटिव्ह ऍड करूया. आता मी सपोज माझे सेल ऑन ॲमेझॉन ही जी आहे त्याच्यावरती जस्ट एक शो करण्यासाठी इथे लाईक इथे तुम्ही आता स्क्वेअर, वर्टिकल तुम्हाला कसं हवंय ते डिझाईन तुम्ही इथे सिलेक्ट करा, आणि इथे सिलेक्ट केल्यानंतर मी त्याला नेक्स्ट केलं की इथे तुम्हाला टेक्स्ट टाकायचे की ओके नाव सेल विथ अस ऑन ॲमेझॉन, असं तुम्हाला मी ते ऑप्शन दिलं, हेडलाईन दिलं. ओके सेल विथ अस. आता तुम्ही ह्याच्यासाठी खूप तुम्ही इथे बेस्ट आहे, तुम्ही चॅट जीपीटीची हेल्प घेऊन तुमच्यासाठी बेस्ट प्रायमरी टेक्स्ट क्रिएट करू शकता हेडलाईन आणि डिस्क्रिप्शन सहित, सो दॅट तुमचं ऍड खूप अजून जास्त प्रोफेशनल दिसेल. इथे कॉल टू ऍक्शन बटन आहे. सो कॉल टू ऍक्शन मध्ये आता सपोज तुम्हाला खूप बटन्स दिसतात, लाईक डाउनलोड, अप्लाय नाव, गेट इन टच, गेट ऑफर, बरंच काही आहे. पण हे क्लिक केल्यानंतर ते सगळे ऍट द एंड ऑफ द टाइम तुमचा फॉर्मच फिलअप करणार आहेत. डाउनलोड क्लिक केलं तरी त्याचं कॉल टू ऍक्शन मध्ये ते फॉर्मकडेच जातील. सो असं नका समजू की तुम्ही डाउनलोड क्रिएट केलं तर ऍक्च्युली असं पाहिजे की डाउनलोड असेल तर तिकडे तुम्हाला त्यांना काहीतरी डाउनलोड करायला भेटायला हवं, पण तसं नाहीये. इथे तुम्ही जर क्लिक केलं तर ते लोक परत त्या लीड फॉर्म वरती जातील आणि तिथे ते तुमचे डिटेल्स जे आहेत ते फिलअप करतील आणि तुमच्यावर कनेक्ट करतील. सो सध्या याच्यासाठी मी जस्ट एक लर्न मोरचा ऑप्शन देतो, सो दॅट लर्न मोर मध्ये झालं की क्लिक केल्यानंतर लर्न मोर वरती ते लोक फॉर्म फिलअप्स करतात. इथे आता जे काही ऍडव्हान्टेज प्लस क्रिएटिव्ह एनहान्समेंट आहे ही फेसबुकचीच मेटाचीच एक AI गोष्टी आहेत जे मेटा स्वतः ऍड करेल. ओव्हरलेज ज्या आहेत, व्हिज्युअल टचअप्स, ऍड म्युझिक, ऍड अॅनिमेशन, टेक्स्ट इम्प्रुव्हमेंट, या सगळ्या गोष्टी मेटा स्वतः ऍड करेल. ते तुम्ही सिलेक्ट करा. मोस्टली केलं तर तुमची ऍड अजून जास्त चांगली कशी दिसेल किंवा कशी दुसऱ्यांपर्यंत पोहोचेल तो मेटा स्वतः करेल. हे सगळं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचे प्रायमरी टेक्स्ट आपण जे टाकले ते सगळे इथे आलेत. तुम्ही जर बाय मिस्टेक कुठलं मिस केलं असेल क्रिएटिव्ह एनहान्समेंट, इथे तुम्ही एडिट वरती क्लिक करून त्याला ऍड करू शकता. इथे तुम्ही ट्रॅकिंग मध्ये तुमचं पिक्सल असेल, वेबसाईटवरती तुम्ही पिक्सल आयडी असेल, पिक्सल कनेक्ट केला असेल तर तुम्ही इथून पिक्सल्स पण कनेक्ट करू शकता. या सगळ्या गोष्टी आहेत. इव्हन इथे तुम्ही पुढे गेला तर ऍडव्हान्स प्रिव्ह्यू मध्ये तुमची ऍड कशी दिसेल, कुठल्या प्लॅटफॉर्मवरती कशी दिसेल हेही तुम्हाला दिसेल. आता सोबत इथं आपण बघितलं फेसबुक फीड, तुमची ऍड फेसबुक फीड वरती कशी दिसणार आहे हा त्याचा तुम्हाला ऑप्शन देतो. ठीक आहे. आता याच्यात आपण सपोज थोडं वेगळं गेलं की मला इंस्टाग्राम एक्सप्लोर वरती कशी दिसेल, तुमची ऍड कशी दिसणार आहे हेही तुम्हाला इथे दिसेल. सो दॅट हे त्याचं एक्सप्लोर होम आहे. सो ह्याच्यावरती पण ऍड कशी दिसेल. सो ह्यानी तुम्हाला एक व्ह्यू येईल की तुम्ही जे डिझाईन सबमिट केले हे तुमचे कसे दिसतील आणि माणसे तुमच्यावर कसे कनेक्ट करतील. इथे आता जर तुम्ही एकदा पब्लिश क्रिएट केलं, क्लिक केलं की ती तुमची ऍड व्हेरिफिकेशनला जाईल आणि फर्दर व्हेरीफाईड झाल्यानंतर ही तुमची ऍड डायरेक्टली लाईव्ह होऊन जाईल. सो मला वाटतं आपण खूप छान शिकलंय की याच्यामध्ये आपण तुम्ही लीड ऍड कशी जनरेट करू शकता आणि तुम्हाला कशी याच्यात लीड्स भेटू शकतात. सो इव्हन जर सपोज तुम्हाला असं असेल की ओके हे तुम्हाला खूप डिफिकल्ट आहे, तुम्हाला लीड ऍड जनरेशन नाही करता येणार किंवा काही, सो डोंट वरी, तुम्ही माझ्यावर कनेक्ट होऊ शकता. मी digitalgrowthstudio.in ही माझी वेबसाईट आहे. त्याच्यावरती तुम्ही सर्व्हिसेस वरती क्लिक करून माझे सर्व्हिसेस चेक करू शकता आणि तुम्ही माझी सर्व्हिस घेऊ शकता, जिथे डिफरंट मी लीड ऍड्स जनरेट करतो आणि माझ्या क्लायंट्सला हेल्प करतो की ओके तुम्ही मॅक्स टू मॅक्स लीड जनरेट करा, तुम्ही तुमच्या बिझनेसवरती फोकस करा अँड लेट मी हेल्प यू की तुमचा बिझनेस कसा वाढेल. ऑफकोर्स तुम्हाला प्रॉपर गायडन्स, तुम्हाला कॉलवरती पण मी गायडन्स देणार, तुमची लीड ऍड कशी असायला हवी हे सगळ्या गोष्टी येणार. जर तुम्ही बघू शकत असाल तर मी माझ्या क्लायंटसाठी 6 रुपये 14 रुपये पर लीड कॉस्ट आणून दिलेली आहे. सो इट इज समथिंग इंटरेस्टिंग फॉर मी ऑल्सो की मी तुम्हाला जास्तीत जास्त हेल्प करू शकेन. बट एनिवेज आय थिंक तुम्हाला ही बघून मोस्टली तुम्हाला कळालं असेल की आपण बेसिक लीड ऍड कशी, बेसिक नाही हे खूप प्रोफेशनल आहे. सो तुम्ही ह्याला कसं युटिलाइज करून तुम्ही ह्याचं कसं मॅक्स टू मॅक्स बेनिफिट घेता, सो इट इज टोटली तुमच्यावर आहे तुम्ही ह्याचा कसा यूज करता. सो थँक्यू. आपण नेक्स्ट व्हिडिओ लवकरच
करूयात आणि त्याच्यात तुम्हाला अजून काहीतरी मेटाचे ऍड्स कसे रन करायचे किंवा गुगल ऍड्स कसे रन करायचे याची मी तुम्हाला माहिती देईन. धन्यवाद.